हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी. आज तर खूपच टेस्टी रेसिपी आहे. तर चला तर मग हराभरा कबाब करूया. खूप छान झाले हो. तुम्ही करून बघणार ना तर बघा, खूपच छान धावतात. मटार घेतलं आहे आणि पालक याला आहे ना बॉईल करून घ्यायचं आहे 5 मिनटं. आणि त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकली. मग नंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याला बारीक करायचं आहे. पाणी नाही घ्यायचं त्याच्यामध्ये, फक्त मटार आणि पालक. कोथिंबीर आपण पहिलेच टाकली त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय काय पाहिजे, मिरची, मी शिमला मिरची पण घेतली आणि तिखट मिरची पण, आलं, जिरे, याला छान मिक्सरमधनं बारीक करायचं. आता एक बटाटा घ्यायचा, त्याला पूर्ण कुस्करून घ्यायचं किंवा तुम्हाला वाटेल तर खिसणीनं खिसून घ्या. आता जे आपण वाटण तयार केलं ना ते टाकायचं त्याच्यामध्ये. आणि ब्रेड माझ्याकडे होता एक, त्याला बारीक करून घेतलं मी मिक्सरमधनं आणि ते टाकलं आहे. आणि बेसन, जिरे टाकायचं आहे, थोडीशी किंचित हळद, चाट मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ. जिरे पावडर मी जिरे भाजून आणि नंतर बारीक करून ठेवलेलं आहे. त्याला जिरे पावडर करून ठेवून कशामध्ये पण आपल्याला टाकता येते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याच्यावर बदामाचे काप लावायचे आणि पॅनमध्ये छान फ्राय करायला ठेवायचे. बघा किती सुंदर दिसतात. एका साईडनं झाले की दुसऱ्या साईडनं पण फ्राय करायचे आहेत. झाली की हो आपली रेसिपी तयार. याला जास्त वेळ नाही लागत आणि टेस्टी आणि हेल्दी खूप आहे. करून बघा आणि खाऊन बघा आणि मगच सांगा मला की कशी झाली रेसिपी. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.